नमस्कार. आज आपण पॅड शिवाय परफेक्ट ब्लाउज कटिंग कशा पद्धतीने करायचं, कशा पद्धतीने खोलगट भाग छान आपला तयार होणार आहे, बिना पॅड टाकता ब्लाउज अंगामध्ये परफेक्ट बसण्यासाठी कसं कटिंग करायचं हे अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला यातील बारका व्यवस्थित समजणार आहे. ब्लाउज तुमचं पॅड नाही टाकले तरंगणार नाही, उचकणार नाही, अंगामध्ये अगदी छान बसेल. प्रिन्सेस कट ब्लाउजचा आज आपण इथे हे कटिंग शिकतोय. त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे. यात नेहमीच्या पद्धतीने आपल्याला मागचा भाग पुढचा भाग सोबत काढायचा आहे. पॅटर्न बनवताना सुरुवातीला इकडनं आपण 1.5 इंच अंतर आधी सोडणार आहोत आणि मग बाकीचं पॅटर्न बनवणार आहोत. आणि खालच्या बाजूकडनं आपण हे अंतर 1 इंच सोडणार आहोत. छातीचा गोलवा जर जास्त मोठा आहे तर खालच्या बाजूने पण तुम्हाला हे अंतर 1.5 इंच सोडायचं आहे. छातीच्या आकारानुसार तुम्हाला हे अंतर किती सोडायचं हे ठरवायचं आहे. छातीचा गोलवा जास्त मोठा असेल तर 1.5 इंच सोडा. इकडे सोडलं 1.5 इंच आणि इकडे सोडलं 1 इंच. आणि हे सोडलेलं जे अंतर आहे ते सोडून आपल्याला पेपर पॅटर्न बनवायचा आहे. मग इथे घ्यायची ब्लाऊजची उंची अधिक 1 इंच शिलाई मार्जिन. आता माझ्या ब्लाऊजची उंची आहे 13 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 14 इंच. आता हे 32 छातीच्या मापाचं आपण बोटनेक मध्ये कटिंग शिकतो आहोत, हे लक्षात घ्या. मग सगळी मापं तुम्हाला अशीच घ्यायची आहेत. शोल्डर आपण घेणार आहोत 6 इंच. हे शोल्डर मुंड्याच्या मापांमध्ये प्रत्येक छातीनुसार जी सांगितली आहे तीच टाका. त्यात तुमच्या मनाने काही बदल करायचा नाही. मुंडा घेतला 6 इंच. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया. त्यानंतर इथे येणार छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. आता 32 छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भागाला 8 इंच आणि आता आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया आणि सरळ खाली जोडायचं. या पॅटर्न मध्ये कमर घेर जास्त असो किंवा कमी असो, कमर घेराचा अंतर टाकायचं नाहीये. कारण आपल्याला काय होतं, ज्यावेळेस आपण इथला टक्स कटिंग करतो त्यानंतर कधी कधी शिलाई मार्जिनला कपडा कमी शिल्लक राहतो. तसं होऊ नये त्यामुळे इथे कमर घेराचं माप टाकायचं नाहीये. डायरेक्ट आपल्याला खाली हे जोडून घ्यायचे. त्यानंतर मुंड्याचे आकार द्यायचे. मुंड्याच्या आकारासाठी बाहेरच्या बाजूला अर्धा इंचाचं मार्किंग केलं आणि आतल्या बाजूला अर्धा इंचाचं मार्किंग केलं. हे दोन्ही पण मार्किंग मी वरती शोल्डर पर्यंत जोडून घेतले. हे अशा पद्धतीने केल्यामुळे तुमचे मुंड्याचे आकार व्यवस्थित येतात. ह्या पॉइंट पासून बाहेरच्या बाजूला 1 इंचाचं मार्किंग केलं आणि कोपऱ्यात इथे गोलाकार दिला. हा झाला मागच्या मुंड्याचा आकार. पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी ह्या पॉइंट पासून इथे मार्किंग केलं आणि हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार दिला. हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार. त्यानंतर आपल्याला घ्यायची गळाखुली. गळाखुली मी इथे घेतली 3.5 इंच. गळ्याची उंची माझ्या पुढची आहे 3.5 इंच, अर्धा इंच शिलाई मार्जिन 4 इंच. बोटनेक म्हणजे कमी उंचीचा गळा. ज्यावेळेस तुमचे कमी उंचीचे गळे आहेत त्यावेळेस हे तुम्हाला शोल्डर मुंड्याची माप अशीच घ्यायची आहेत आणि इथे कोपऱ्यात गळ्याला गोलाकार दिला म्हणजे माझा हा पसरट गोल गळा छान तयार होणार आहे. त्यानंतर आपल्याला आता हे प्रिन्स कटचं मार्किंग कसं करायचं हे शिकायचं आहे. ह्या पॉइंट पासून आपल्याला इथे घ्यायचा आहे छातीचा 10वा भाग. आता 32 छातीचा आहे त्यामुळे छातीचा 10वा भागाला 3.25 इंच. हा टक्सची उंची जी आहे ती आपण घ्या. आता ब्लाऊजच्या उंचीनुसार आपल्याला ह्या टक्सची उंची घ्यावी लागते, हे लक्षात घ्या. आता ह्या टक्सची उंची मी घेतली 4 इंच. ब्लाऊजची उंची जास्त तर टक्सची उंची पण आपल्याला जास्त घ्यायची आहे. आता आपल्याला खोलगट पफ पॅडेड ब्लाऊज सारखं बनवायचं आहे त्यामुळे इथल्या टक्सचं कटिंग आपल्याला जास्त करायचं आहे, हे लक्षात घ्या. इकडच्या बाजूला 1.5 इंचचं मार्किंग केलं. खूप सुंदर ब्लाऊज बसते हे अंगामध्ये. इकडनं 1.5 इंचचं मार्किंग केलं. हे दोन्ही बाजूला जोडून घ्यायचं. हे प्रिन्स कटचं कटिंग आहे, हे लक्षात घ्या. आणि ब्लाऊज फिटिंग करताना कमी जास्त होऊ नये त्यामुळे अशा पद्धतीने हे दोन्ही बाजूला जोडून घ्यायचं. आणि फक्त छातीच्या भागातच हे खाली वाढतं त्यामुळे अंगात घातल्यानंतर हा ब्लाऊज तरंगत सुद्धा नाही. फिटिंग केल्यानंतर बऱ्याच वेळेस काय होतं, प्रिन्सेस कट ब्लाऊज अंगात तरंगतो, खालून छाती बाहेर येते. तसं होऊ नये त्यामुळे आपल्याला हे अंतर वाढून घ्यायचं असतं. आणि गळ्यापासून इकडे तिरकसे जोडून घेते आणि हा आकार देताना ब्लाऊज थोडं हे पेपर फिरून घेते आणि मुंड्यातून आपल्याला हा गोलाकार द्यायचा आहे. हे अशा पद्धतीने हे आखून घ्यायचं आहे. आता याचं कटिंग करते आणि कपड्यावर वाढवायचं कुठे हे समजावून सांगते. कारण हे पॅटर्न जर कपड्यावर वाढवायचं राहिलं
तर तुमचं ब्लाऊज बिघडेल. त्यामुळे हे पॅटर्न कपड्यावर वाढवावं लागतं, हे लक्षात ठेवा. नवीन बघणाऱ्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. हा झाला पुढचा भाग आणि हा झाला मागचा भाग. आता आपण हे जे पुढच्या भागात अंतर वाढवलेलं होतं, खाली 1 इंच आणि इकडच्या बाजूला 1.5 इंच, तो आपल्याला मागच्या भागात नकोय. त्यामुळे मागच्या भागातून आपण जे वाढवलेलं अंतर आहे ते काढून टाकणार आहोत. ते पुन्हा आपण हे अंतर मोजून घेऊया आणि ते कटिंग करून टाकूया. कमी वेळात पेपर पॅटर्न तयार व्हावं त्यासाठी आपण हे सोबत पेपरचं कटिंग करत असतो. खालून मी 1 इंच आखून घेते. किचकटपणा पॅटर्न मध्ये कुठेच नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे अगदी शाळा न शिकलेल्या ताई पण पेपर पॅटर्न कटिंग करून ब्लाऊज शिवू शकतात. कटिंग परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट, हे लक्षात घ्या. ब्लाऊज शिवणं सोपं आहे. एकदा कटिंग तुमच्या लक्षात आलं ना तर ब्लाऊजचं शिवण सोपं आहे. तुम्हाला फक्त सगळे भाग एकमेकांना जोडायचे आहेत. आता याचं कटिंग करून घेऊया. आता इथे पुन्हा आपण गळाखोलीचं अंतर, गळ्याची उंची घेऊया. गळाखोली आपण घेतली होती 3.5 इंच. मागचा पण गळा 3.5 इंचाचाच आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं, 4 इंच. हा चौकोनी बॉक्स तयार करते. ब्लाऊज अंगामध्ये खूप सुंदर बसते आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार दिला. खालच्या टक्सचं शिवण आपल्याला करायचं आहे. आडवा 4 इंच आणि उभा टक्स आपण 5 इंचाचा घेणार आहोत. गळे जर छोटे असतील तर हा खालचा टक्स उंच शिवा, मोठा शिवा, म्हणजे ब्लाऊज अगदी छान बसतं अंगामध्ये. आणि या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे 1 इंच. इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच. याचं कटिंग करून घेऊया. हे झालं आपल्या मागच्या भागाचं पॅटर्न तयार. आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर वाढवायचं कुठे हे बघूया. मुंढ्याचा आकार पहिले कापून घेऊया. गळ्याचा आकार कापूया. हे जे साईडला वाढवले आहे ते कटिंग करूया. खालचा भाग कट करायचा. हे जे आहे हा आकार आपण आखलेला इथे हा पण कट करून टाकायचा आहे. म्हणजे शिवल्यानंतर इथे खोलगट खूप सुंदर बसतो. तुम्हाला पॅड टाकायची गरज पडत नाही. फक्त नवीन शिकणाऱ्या ताई असतील तर आता हा भाग बघितल्यानंतर कुठला भाग मुंड्याकडे जोडायचा, कुठला भाग आपल्याला ह्या प्रेस कट कडे जोडायचा हे लक्षात येत नाही. हे बघा, हा भाग जर सुट्टा बाजूला ठेवला तर नवीन शिकणाऱ्या ताईंना लक्षात येत नाही कुठल्या ठिकाणी कुठला आकार जोडला गेला पाहिजे. त्यासाठी काय करायचं, नवीन शिकणाऱ्या ताईंनी काहीतरी मार्किंग करून घ्यायचं का ही बाजू आपल्याला इकडे टक्सकडे जोडायची आहे, ही बाजू आपली फिटिंगची आहे, ही मुंढ्याची बाजू आहे, ही खालची बाजू आहे. असं काहीतरी मार्किंग करा. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही शिवण कराल, शिवण करताना उलट सुलट काहीही होणार नाही. सेम अशाच पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग करायचं. ज्यावेळेस कपड्यावर कटिंग करायचं हे पॅटर्न उभ्यात किंवा आडव्यात ठेवायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण कपड्यावर कटिंग करणार त्यावेळेस ही बाजू आणि ही बाजू पूर्ण ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत शिलाईसाठी आपल्याला जेवढा कपडा लागतो पाव ते अर्धा इंच, त्यापेक्षा जास्त नाही, तेवढा कपड्यावर वाढवून घ्यायचं आहे. बाकी पॅटर्न कुठलाही वाढवायचं नाही. क्रॉस मध्ये कुठलाही भाग ठेवायचा नाही. तेवढं फक्त शिलाई मार्जिन आपल्याला ह्या 2 भागांना वाढवायचं आहे. खाली आपण कमरेला जशी दुमडपट्टी देतो तशीच दुमडपट्टी पुढच्या भागाला द्यायची आहे. हे भाग जोडून आपल्या नेहमीच्या पद्धतीने ब्लाऊजचं शिवण करायचं आहे. याला तुमच्या आवडीची तुम्ही वेगळ्या प्रकारची बाही लावू शकतात. स्लीवलेस मध्ये पण हे ब्लाऊज तुम्ही शिवू शकतात. सगळ्या प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत. त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवा. धन्यवाद.